आदिशक्ती मुक्ताबाई की जय। हित असतो तार्कितो माझ्याल, व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजेच्या जन्माला जातो। कक्षा गाता को खद्योत, दुसऱ्याचे गळ जाणणारा काजव्याच्या जन्माला जातो। न्यासा पाळीचे अनपत्य, दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मूळबाळ होत नाही। रत्नापाळीचे अत्यंत दरिद्र, रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो। धान्य अनामोषक, धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो। देवलच चांडाल, देवाचे खानाला चांडाल योनीला जातो। मातृवधू अंधत्वम, आईचा वध करणारा अंधारा होऊन जन्माला येतो। वालुशिक कूर्म, व्यास घेणारा काटिंगीच्या जन्माला जातो। उल्न कासवाच्या जन्माला जातो। उल्न नाभो नास्तिक कृतघ्नश्च, देव न मानणारा व उपकार जाणीव न ठेवणारा काटिंगीच्या जन्माला जातो। परद्रव्य आणणारा प्रेत, दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत योनीला जातो। मृतकाध्यापक शुगाल, पैसे घेऊन अध्यात्मविद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो। शरणागत जागी ब्रह्म राक्षस, आपल्याला कोणी शरण आले व आपण त्यात त्याग केला, आपण ब्रह्म राक्षस होतो। शनिवासले आदलकम भक्षयित्वा, कुल्या शनिवार आले आदलक खाऊन प्रवास करावा। शुक्रे रविवासले दुग्धम जलम वापितो, यातला कुल्यात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा। सोमवासले आदर्शे दृष्ट, यातला कुल्यात सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा। मंगळ गुडम सन खाद्य, यातला कुल्यात मंगळवारी जव किंवा मोळी खाऊन प्रवास करावा। कस्तुंबरी तिलमहा भक्षयित्वा, यातला कुल्यात बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा। गुळो दधी जिरकमहा खादेविता, यातला कुल्यात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा। शुक्रे एवं सर्षभमच्या सन खाद्य, यातल्या कुल्यात शुक्रवारी जव किंवा मोळी खाऊन प्रवास करावा। असकृत जल पानाच तांबूलस्य भक्षणात, उपवास प्रदूषित दिवा स्वप्नाचे मैथुनात। एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पानाचा विडा खाल्ल्याने, दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो। अष्टोतान्यव्रत ज्ञानी आपुमृतम पय, विरबामन काम्याच्या गुरुर्जन मोसर। 8 वस्तू उपवास मोडत नाही, पाणी फळ मूळ आणि दूध, तसेच ब्राह्मणाचे वचन, गुरुचे वचन आणि औषध। षष्टी वर्ष सहस्राणी नरकम प्रतिपद्यते, ना शौचम नोदकम नाग्निम नाशुपाचम च कालयेत। आत्महत्या करणारा 60,000 वर्ष नरकात राहतो। आत्महत्या करणाऱ्याचे सुतक नाही, त्याला पाणी पाजू नये, त्याला अग्नी देऊ नये, त्याच्यासाठी रडू सुद्धा नये। मातरम पितरम वापी भ्रातरम शुद्धम गुरु, हिमुद्देश्य विमज्यते द्वादशम कुटुंबे। जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी स्त्रीचं स्नान करतो, त्याला त्या स्त्रीच्या स्नानाचा पुण्याचा 12वा भाग मिळतो। धृतिक्षमा दमोस्तेहम शौचम इंद्रियनिग्रह, धीरविद्या सत्यम क्रोधो दशकम धर्मलक्षणम। धर्माचे 10 लक्षण सांगतो। धृती, धीर, विद्या, सत्य आणि अक्रोध। अवसन्नानाम ध्येयेन्द्रियाणाम औष्टंब हेतु, धृती कष्टलेल्या ध्येयेन्द्रियांना धरून ठेवण्याला कारण। जी मानसिक शक्ती, तिला धीर, मराठीमध्ये धीर, संस्कृतमध्ये धृती आणि इंग्रजीमध्ये करेज असे म्हणतात। उदाहरणार्थ हरिश्चंद्र, पांडव, प्रल्हाद। धीर जाण्याचे ठिकाण: काम, क्रोध, लोभ, भय, व्यसन, शारीरिक कष्ट। निंदन्तुनी तिनि पुना यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समायुष्यदु गच्छत्वा यतेस्त्वम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायाप्रथ प्रविचलन्ति प्रथम न धीराः। चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो, लक्ष्मी भरपूर येवो किंवा संपूर्ण जावो, मरण आजच येवो किंवा युगानं, तरी तो चांगला मार्ग सोडत नाही, त्याला धीर असे म्हणतात। सत्यपदावरून कधीही धीर हालत नाही। सत्यपि सामर्थ्य अपकार सहनम क्षमा, सामर्थ्य असताना सुद्धा अपकार सहन करणे याला क्षमा असे म्हणतात। क्रुद्धंतम नपि क्रुद्धेत तथा पुष्टः कुशलम वदेत, क्रोध करण्याला क्रोध करू नये, दुर्वचन बोलण्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा। मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई की